श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 2 ऑगस्ट 2026 वार रविवार या दिवशी आलेली आहे चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी. तर चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तर या दिवशी आपण जर काही उपाय केले तर आपल्या आयुष्यातील जे काही अडथळे आहेत, अडचणी आहे, विघ्न आहे ते नक्कीच दूर होतात. त्यासोबतच आपली जी काही इच्छा आहे तर ती देखील याने पूर्ण होत असते. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी या झाडाचं एक पान आणायचं आहे. त्याचा उपाय कसा करायचा अगदी त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, गणपती बाप्पांची आपण या दिवशी पूजा करत असतो, उपासना सेवा करत असतो. त्यासोबत चतुर्थी तिथीला आपण गणरायाचं व्रत देखील करत असतो आणि त्यासोबत उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला निश्चित प्राप्त होत असतं. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी बघा केला जाणारा हा जास्वंदाच्या एका पानाचा अत्यंत सुंदर आणि पारंपरिक धार्मिक असा हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे असं म्हटलं जातं. बघा, अनेक ठिकाणी जास्वंदाचं फूल अर्पण करण्याची ही परंपरा आहे. काही घरांमध्ये जास्वंदाच्या पानाचाही पूजेत अगदी श्रद्धेनं बघा आपण वापर करत असतो. तर हा उपाय म्हणजे कोणतीही जादू किंवा चमत्कार नसून श्रद्धा, प्रार्थना आणि सकारात्मक असा संकल्प असा आहे. तर हा उपाय कसा करायचा त्याची अगदी संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, जास्वंदाचं धार्मिक असं महत्त्व आहे. संकष्टीच्या दिवशी सकाळी हा उपाय कसा करावा, त्यासोबत कोणता मंत्र म्हणावा, उपायानंतर काय करावं, अगदी संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. तर जास्वंद हे फूल लाल रंगाचं असल्यामुळं ते मंगल, ऊर्जा आणि भक्तीचं प्रतीक मानलं जातं. अनेक गणेश मंदिरामध्ये गणरायाला जास्वंदीचं फूल अर्पण केलं जातं. गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल हे अत्यंत प्रिय आहे. तर बघा, त्यासोबतच जास्वंदाच्या पानाचा वापर पूजेत करून आपली जी काही इच्छा आहे ती गणरायाच्या चरणी अर्पण करतात आणि ती कशी करायची, मंत्र कुठले म्हणायचे ते देखील आपण जाणून घेऊया. तर बघा, जास्वंदाच्या झाडाचं सकाळीच एक पान आणायचं आहे. आणताना बघा ताजं असावं, त्याचबरोबर ते तुटलेलं किडलेलं पान घ्यायचं नाही. अखंड पान जे आहे तर ते या उपायासाठी तुम्हाला घ्यायचं आहे. हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही बघा सकाळी म्हणजे सूर्योदयानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केल्यानंतर हा उपाय करायचा आहे. देवघर स्वच्छ करून दिवा लावून घ्या, गणपती बाप्पांना नमस्कार करा आणि आता जास्वंदाचं एक स्वच्छ पान हातात घ्या. त्या पानाला हळद आणि कुंकू लावा. गणरायाच्या चरणी ते पान अर्पण करा. दोन्ही हात डोळे मिटायचे आहे आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, आरोग्यासाठी, प्रगतीसाठी आणि मनातील योग्य जी काही तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्यात, मग शिक्षणाविषयी असू द्यात, नोकरीविषयी असू द्यात, कौटुंबिक असू, शारीरिक असू, कुठलीही इच्छा असू द्यात, ती पूर्ण होण्यासाठी त्या इच्छेसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यासोबत मंत्र देखील म्हणायचा आहे. तर मंत्र अगदी साधा सोपा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. हा मंत्र जप झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे. त्यानंतर बघा गणरायाचं स्मरण करून थोडं बघा तिथेच बसायचं आहे. शांत मनानं गणरायाचं स्मरण करायचं आहे. इच्छा व्यक्त करताना बघा कुठलंही नुकसान होईल किंवा सुडाची भावना कधीही मनात ठेवायची नाही. अगदी मनोमन इच्छा व्यक्त करायची, अशी भावना व्यक्त ठेवून गणरायाच्या चरणी हे पान अर्पण करायचं आणि त्याला हात जोडून प्रार्थना करायची की हे गणराया, आम्हाला सद्बुद्धी, आरोग्य, प्रामाणिक परिश्रम करण्याची, मेहनत करण्याची शक्ती आणि योग्य मार्ग मिळू दे. माझी ही इच्छा जर माझ्या आणि सर्वांच्या कल्याणासाठी योग्य असेल तर ती नक्की पूर्ण होऊ दे, अशी मनोमन प्रार्थना करायची आणि मनाला अधिक शांत आणि सकारात्मक बनवायचं. बघा, संकष्टीच्या दिवशी तुम्ही उपवास करत असाल तरीही उपाय करू शकता, नसेल तरीही करू शकता. त्याचबरोबर संकष्टीच्या दिवशी सात्विक आहार घ्यायचा आहे. संध्याकाळी चंद्रदर्शन करून
गणपतीची पुन्हा पूजा करावी, नैवेद्य अर्पण करून आरती करावी आणि त्यानंतर तुम्हाला बघा तुमच्या उपवासाचं पारणं करायचं आहे. त्यानंतर बघा पूजेत अर्पण केलेलं जे जास्वंदाचं पान आहे ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे किंवा निर्माल्यात तुम्हाला ते टाकायचं आहे. तर बघा हा उपाय अगदी श्रद्धेनं करा, मन शांत ठेवा, कोणाच्याही बघा वाईटासाठी प्रार्थना करू नका. प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला जो आहे तो प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे. गणपतीवरील भक्ती आणि चांगलं कर्म यांनाच सर्वाधिक महत्त्व आहे. तर हा उपाय बघा तुम्हाला सकाळीच हा उपाय करायचा आहे. हा पारंपरिक उपाय आहे, अनेक जणांनी केलाही असेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.